श्रीमन्नारायण उदक्षतेय नमः सत्यनारायण उषकटाक्षतं नमः प्राणेशदाय नमः। उधर वो ऋषि पूछता है तो मना करता है, हिमाचल में चले जाता है। ये लोग को आता है, देखते हैं तो श्रीमान के अंदर सारा कुछ अभी आज सत्यनारायण पूजा में कैसा आप लोग कलश में रखता है वही आपको रखने का है। जैसा कि केला आंबे का पत्ता है और पान है, सुपारी है, फूल है, ये नियम है अपना घर में रखने का। वो पूजा के हिसाब से वो लोग को वो पत्ता के हिसाब से फिर ये लोग को भगवान को मिलता है। ये भगवान तुम भगवान करके हम लोग मालूम नहीं था, हमें क्षमा करो, हम आप लोग जैसा हमारा जो श्रीमान में जो था आप वापस कीजिए। अगर तुम क्या करते हो, हम लोग गाँव जाना चाहते हैं, जरूर तुम गाँव जाओगे? हाँ जाओगे। नहीं जाएगा, नहीं जाएंगे। वो लोग को वो भगवान वापस कृपा करके उनका जो ही सामान था रिटर्न कर लेता है। उसका जो लोग को सिंधु नदी से अपना गांव में आने का पहले इधर कलावती लीलावती बड़ा एक खुशी से, मान लो आपका नया घर होता है या कोई चीज़ होता है, आप लोग सत्यनारायण पूजा करायला पाहिजे आपण असं सगळं बोलते की नाही, त्याप्रमाणे ते दिवस सत्यनारायण पूजेचे आयोजन करते, सत्यनारायण पूजा होते। परंतु हे श्रीमानमध्ये येताना काय झालं, काय लोक येऊन त्यांना सांगितलं की तुमचा पती आलेले आहे, तुम्ही ते ऐकून महाराजांना सांगते मी आरतीला बसणार नाही, माझ्या पती आलेला मी घेऊन येतो। महाराज बोलते तू जाऊ नको, इथे सर्व पूजा झाल्यानंतर तू जा। बोलते की नाही मला जायचे, ते आरती करायला तिरस्कार दोघा जाते। जाताना प्रमाणातले ते सांगायला काय ते आवाज परत देऊ देतात, ये वैश्य तुम्ही माझ्या आरती तिरस्कारून जाऊ नका, माझ्या प्रसादा तुम्ही तिरस्कारून जाऊ नका, गेला तर तू कष्टामध्ये पडेल। कोणाला कलावतीला लीलावतीला देव आणतो, परंतु ते लोक एवढा वर्षाने आला ना कोणी पण माझे पती आला म्हणून लय खुशीमध्ये जाते। परंतु तिकडे कसं ते सिंधू नदीमध्ये वरती येताना जे लोक पकडायला गेले ते लोक पाणीमध्ये डूब जातात, डुबकीमध्ये गेला। विचित्र झाला ते वेळेला कोणत्याही ब्राह्मणला येऊन जाते, हे महाराज आमचे चुकीलं ना, आम्हाला क्षमा करा, आम्ही परत तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या पती पाणीमध्ये डुबून गेलेला आहे, डुबकी केलेला आहे, आम्ही काय करू? ते ब्राह्मण म्हणतो तुला सांगितलं होता परंतु तुम्ही ऐकला नाही, त्याच्यामुळे आता तुम्ही असं करावी, तर पूर्ण आरती झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद मी देईल तुळशी पत्ता, तो जाऊन सिंधूमध्ये सोड, तो प्रजाती होती। तसा ते लोक काय करते, ते पूजा आरती सर्व संपला एकदम संपून तिथे जाऊन आरती सोडतात। त्यावेळेला दोघा पण जिवंत परत येतात, परत आल्यानंतर त्यांच्या दोघांची चुकी काय झाला ते भगवानकडे क्षमा मागून ते लोक तिथे तिसरा 14 अध्याय ना पूर्ण सती पतिदान तर कसा का त्याला घोडा कसा पाहिजे, एकदम लाचार पाहिजे, एकदम चांगला घोडा नको। ते त्याला नंतर राजे काढायला लागेल, त्याप्रमाणे ते लोक आपले ते लोक काय करते, त्याला घोडा देतात, तो घोडामध्ये बसून जगामध्ये जाते, मोठा याच्यामध्ये जाऊन किती प्राणी पक्षी काय आहेत त्याच्याकडे युद्ध करतो। अखेरीला काय होते, दुपारच्या टायमाला त्याला भरपूर प्यास लागते आणि जेवण नाही, काय करूया बघितलं ते झाड असते, आंब्याचे झाड असतात, ते झाडामध्ये जाऊन बसतो। बसताना गोपाला तोंडा जो गाई पाळताना
ते लोक तिकडे पोराला घेऊन जंगलमध्ये खेळतात. खेळतात तर काय झालं, त्याच्यामध्ये 6-8 पोरं असते. तिकडे पण मग गावामध्ये असं होतं, गाई बघायला गेल्यानंतर असं आपण खेळतात. त्याप्रमाणे तिकडे गोपालक लोक काय करते, त्यांच्या टिपामध्ये काय आणलेलं आहे ते विद्या, कोणी राईस आणू दे, कोणी भाजी आणू दे, त्याच्यामध्ये एक पत्थरमध्ये कलश ठेवून तो एक गोपालकमध्ये एक व्यक्ती पूजा करतो. पूजा करताना काय त्याला तिथे राजा बसलेला आहे, म्हणजे विश्रांती. ते लोक काय करतात, ते प्रसाद घेऊन त्याला देते, हे त्याला द्या. तो प्रसाद घ्यायला तयार नाही आहे. प्रसाद तो करतो कि तुम्हारा जैसा हम और तुम में बहुत फर्क है, हम प्रसाद नहीं ले सकते। तो बोलता है नहीं लेता गरीब, तो एकदम येऊन बोलते कि महाराज तो प्रसाद घ्यायला तयार काय म्हणणार आहे, आणि येऊ म्हणून ते असं आपण बोलते. देव बरोबर बघितलं काय झाला, ते दिवस त्याच्या गावी जायला जमला नाही. परंतु ते कसा ते सूर्यग्रहण रोकसे रोकर अस्थामा झाल्यानंतर त्याला एक दिवस तिथे राहिला. त्यावेळेला इकडे काय होते, राजामध्ये सगळ्याला गोंधळ झाला की महाराज
भगवान को तुलसी ले लीजिए हाथ में, तुलसी ले लो, एक हाथ इधर डाल दो राइट में, राइट पानी आप भोग अर्पण करें कर देना। नारायण गोविंदाय सत्यनारायण महाराज की जय। थोड़ा सा हाथों में से मुट्ठी सब लोग थोड़ा एक मुट्ठी में प्रसाद दे देखिए कलश में निकालेगा। नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि। कलश कलश स्नान समर्पयामि, अष्टाम समर्पयामि, नवम समर्पयामि, अष्टम समर्पयामि, राधाष्टम समर्पयामि, अष्टम समर्पयामि। पूजे पूजां समर्पयामि, अनन्तरं पूजां अक्षार्थकं नरोत्याय नमः। ओम प्रयाश्रय। आप लोगों के पास अगरबत्ती है, जलाइए 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 जलाइए। अगरबत्ती लेगा सबका यहाँ जला लीजिए। अगरबत्ती हो गई जला के नारायणाय नमः। गोदावरीस्थानाय नमः। अभिषेकं पूर्णं समर्पयामि, अष्टं समर्पयामि, दशमं समर्पयामि, नेत्रं समर्पयामि, समर्पयामि सदा।
का दिन जो भी हम जो सत्यनारायण महापूजा किए हैं आपके लिए भी ये आप समझना चाहिए। आप लोग पूजा अपना अपना घर में करना चाहिए। भगवान 5वें अध्याय में ये कह रहा है कि सत्यनारायण पूजा जो अच्छा तरह से जानता होगा उसमें कोई मतभेद नहीं है, विधि रूप में करता होगा तो भगवान स्वीकार करता है। पंचम अध्याय में लास्ट में लिखा हुआ है, कोई को अध्याय 4 का अध्याय आता है उसमें नहीं लिखा जाता है। और ये आप लोगों को अगर ನೀವೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಹಾಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಬಹುದು, ದೇವರ ಅಪ್ಪಣೆ ಉಂಟು, ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। जो भी व्यक्ति सत्यनारायण महापूजा जो किया है यहाँ पे भगवान से आप लोग अपना अपना मन का प्रार्थना कीजिए। प्रार्थना ऐसा है, या उद्योग हो, संतान हो, या कोई भी आपको प्राप्ति नहीं है, आज का दिन मन में अगर प्रार्थना करेगा, श्रीमन नारायण भगवान बहुत बड़ा दयालु है, आपका सर्व मन इच्छा पूरा हो जाएगा। ಎಲ್ಲರೂ ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಮಾಡಬೇಕು। ನಾವು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ದೇವರನ್ನು ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವರೊಳಗೆ ಧ್ಯಾನ ಶಕ್ತಿ ಧ್ಯಾನ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು। ಅದೇ ರೀತಿ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ದೇವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಬಡವನೇ ಆಗಲಿ ದೊಡ್ಡವನಾಗಲಿ ಚಿಕ್ಕವನೇ ಅವರಿಗೆ ಯಾವುಗಳ ಮತಭೇದ ಇಲ್ಲ। ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಯಾವ ಪೂಜೆಯು ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ತಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳಿ। ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೊಂದು ದಶದೋಷಗಳಿದ್ದರೂ ಅಥವಾ ಉದ್ಯೋಗ ಉತ್ಪತ್ತಿ ಇಲ್ಲವೋ, ಕೆಲಸ ಇಲ್ಲವೋ, ಅನಾರೋಗ್ಯ ಇದೆಯಾ, ಎಲ್ಲವೂ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪ್ರಸಾದ ಅವರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಿದರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತಾರೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಣ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ, ಹಣ ಭಾಗ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವರ ಪೂಜೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನು ಸಹ ದೇವರು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ। जैसे कि दादाजी कहता है कि जो भी लंबे भी आया होगा आप लोगों को, ये जो सत्यनारायण पूजा सिर्फ सभी लोग से अभी महाराज हरिनाथ जाके पे जाते हैं, उनका जो भी काम करना है उनके बीच में भुवनेश्वर से अभी शनि भुवनेश्वर से वजन एक पदाधिकारी आए, उनसे रिक्वेस्ट है कि यहाँ एक अन्न संदर्भ लगी है, सत्यानारायण का प्रसाद लेकर आप लोग जाइए प्लीज। Sorry. गोविंदा गोविंदा गोविंदा।